Welcome student in standard 8 general science. I am Kumar sir. Chapter number 6 composition of matter. Against next point is that try this म्हणजेच हे करून बघा. यामध्ये आपल्याला काय जाणवते in this way try this take a 2 evaporating dishes take 7 grams of iron filling in the first dish. मग आयर्न फिलिंग म्हणजे लोखंडाचं किस जो आहे तो घ्यायचा अँड 4 ग्रॅम ऑफ सल्फर इन द सेकंड डिश. येस त्याचा रेशो आहे 7:4. टेक अ हॉर्स शूज मॅग्नेट नियर द मॅटर इन बोथ डिसेस अँड ऑब्झर्व. म्हणजे हॉर्स मॅग्नेट म्हटलं म्हणजे काय मला त्या ठिकाणी यू आकाराचा चुंबक असतो तो घ्यायचा आहे. Transfer the entire iron filling from the first dish to the second. Stir with glass rod and observe by taking the horseshoe magnet near the matter. Also observe in the color of matter. Now heat the matter in the second dish for a while and let it cool. Observe the color change, if any, in the magnet and observe whether there is any effect of the horseshoe magnet on it. Record all the observation in the following table. Look at the table. Action. Iron filling and sulfur were mixed in the dishes. म्हणजे एका डिशमध्ये लोखंडाचा केस आणि सल्फर घेतलेला आहे. मग काय होणार त्याचा कलर ऑफ द मॅटर त्या ठिकाणी कलर त्याचा कोणकोणता असणार. कलर ऑफ द मॅटर द मॅग्नेट कलर फिलामेंट कलर इज ब्लॅक अँड सल्फर कलर इज येलो. राईट डाऊन कलर ऑफ द मॅटर ब्लॅक अँड येलो. देन इफेक्ट ऑन हॉर्सशूज मॅग्नेट म्हणजे त्यावरती चुंबक हॉर्सशूज मॅग्नेट फिरवलं तर काय परिणाम होणार आहे. द मॅग्नेट अट्रॅक्ट आयर्न फिलामेंट फ्रॉम द मिक्सचर. त्या मिश्रणातून त्या लोहकेस त्या मॅग्नेटकडे आकर्षित जातील. दस आयर्न फिलामेंट अँड सल्फर पावडर कॅन बी सेपरेटेड बाय फिजिकल प्रोसेस. म्हणजेच हॉर्सशूजच्या ठिकाणी मॅग्नेट फिरवल्यामुळे ते दोघं एकमेकापासून अलग झाले. सेकंड आयर्न फिलामेंट अँड सल्फर इन द डिश व्हेर हिटेड टुगेदर. दोघं जर एकत्र तापवले तर काय होणार आहे. तर दोघं जर एकत्र तापवल्यानंतर आफ्टर दॅट द कलर ऑफ द मॅटर इन सेकंड पॉईंट हियर राईट डाऊन द कलर इज ब्लॅक कलर. राईट हियर ब्लॅक कलर अँड इफेक्ट ऑन हॉर्सेस मॅग्नेट. अ कंपाऊंड आयर्न सल्फाइड FeS इज फॉर्म. म्हणजे त्या ठिकाणी फेरस सल्फाईड तयार होणार आहे. अ मॅग्नेट हॅज नो इफेक्ट ऑन आयर्न सल्फाईड. म्हणजे त्यावरती कोणत्याही प्रकारचा त्या परिणाम होणार नाही. ओके नेक्स्ट इन द अबाव ॲक्टिव्हिटी ऑन टेस्टिंग मॅटर ऑप्टन बाय मिक्सिंग आयर्न फिलिंग अँड sulfur with horseshoe magnet. Step 3. It was found that the resulting matter was a mixture of iron and sulfate and possess property of both the component. Some particle were yellow means पिवळा रंग. They were of sulfur. तर त्याला सल्फरमुळे तो येलो रंग प्राप्त झालेला असतो. Some particle were black. काही पार्टिकल त्या ठिकाणी ब्लॅक रंगाचे होतात, काळ्या रंगाचे होतात. They were iron particle. The property of an iron particle to get attracted toward the magnet was unchanged. In other words, the component iron and sulfur were in free state in that matter on the
contrary, when iron filling and sulfur were heated together and cooled, there was no effect of magnet and characteristic yellow color of sulfur also disappeared. म्हणजे त्या ठिकाणी रंग त्याचा नाहीसा होतो. ब्लॅक कलर आणि येलो रंग नाहीसा होऊन त्या ठिकाणी ब्लॅक कलरचा भाग राहतो. फ्रॉम दिस वी अंडरस्टँड दॅट द मॅटर फॉर्म इन द अबाव ॲक्टिव्हिटी इज डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल कंपाऊंड. जे मूळचे जे रंग होते कंपाऊंडचे त्यापासून वेगळे तयार झाला. अ केमिकल कॉम्बिनेशन टूक प्लेस बिटवीन आयर्न अँड सल्फर. कशामुळे झालं तर त्यामध्ये केमिकल कॉम्बिनेशन झालं. सल्फर ड्यू टू हिटिंग इन द अबाव ॲक्टिव्हिटी द ॲटम ऑफ आयर्न अँड सल्फर बिकम जॉईंड बाय केमिकल बॉन्ड टू फॉर्म मॉलिक्यूल ऑफ अ न्यू कंपाऊंड. म्हणजेच त्या ठिकाणी केमिकल बॉन्ड तयार झाला, केमिकल बंध त्या ठिकाणी निर्माण झाला आणि नवीन पदार्थ तयार झाला. त्या नवीन तयार झालेला जो पदार्थ आहे FeS फेरस सल्फाइड. द मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलन्सी. देर इज अ definite proportion of the constituent element in a compound. Certain number of the atom of constituent elements are joined to each other in the molecule of a compound. Molecular formula indicate the number of atoms of each of the constituent element present in one molecule of a compound. A molecular formula includes the information regarding the symbols of all the constituent elements and their respective number as subscripts. Here, look at the table. In this table, serial number 1, 2, 3 and 4 water. Molecular formula water H2O. Then constituents element H means hydrogen and O means oxygen. There are two elements, hydrogen and oxygen, and number of atom constituent element hydrogen 2 and oxygen 1 according to molecular formula H2. Therefore H is 2 and O is 1. Second thing is that hydrogen chloride. Hydrogen chloride molecular formula HCl. Constituent in element above, write down here H and below Cl. H means hydrogen, Cl means chlorine. Then number of atom of constituent element H1 and OCl also 1. Third, methane. Molecular formula is CH4. Constituent of element C here and H below. Therefore, number of carbon 1 and number of hydrogen is 4. Now fourth, magnesium chloride MgCl2. Constituents of element above Mg. Here Mg and below Cl. Okay. Then next here number of atoms of constituent Mg 1 and Cl 2. Okay. Next we have seen the relationship between a molecular formula and the number of atom of
various element in molecule. The ability of joining to another atom with a chemical bond is a chemical property of each atom. This ability is indicated by a number, and this number is called valency of that atom. An atom forms many chemical bonds with other atom as its valency. Generally, valency of an element remains constant in its various compounds. Okay, this is video number 6.4. Okay.